यानंतर राज्यातल्या लक्षवेधी लढती बघा. अकोल्यातली सगळ्यात पहिली लढत आपण बघूया. भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांना आव्हान आहे ते वंचितच्या प्रकाश आंबेडकर आणि अभय पाटील यांचं. दुसरीकडे अमरावतीमध्ये नवनीत राणा या विजयाचा गुलाल उधळणार का याकडे लक्ष आहे. त्यांना आव्हान आहे काँग्रेसच्या बळवंत वानखेडे आणि प्रहारच्या दिनेश बुब यांचं. तर दुसरीकडे बच्चू कडू यांनी दिनेश बुब यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. थेट जाऊयात आमच्या स्टुडिओत माझे सहकारी तन्मय टिल्लू यांच्याकडे. तन्मय, मगाशी मृणालिनी मॅम मुद्दा तुम्ही मांडलेला तो पूर्ण करा, मग मी पुढच्या चर्चेकडे वळतो. मी 85-15चा एक मुद्दा मांडते. दोन्ही बाजूंनी 85% आपले आणि 15% आपलं युद्ध आहे अशी एक रचना केली आहे. 85% मोदींचे जे आहेत ते आहेत लाभार्थी, ते आहेत हिंदुत्ववादी आणि ते आहेत त्यांच्या सगळ्या कार्यक्रमांमुळे त्यांच्याशी जोडले गेलेले भारतातले नागरिक. त्यांनी 15% ठरवलेले आहेत अल्पसंख्याक. दुसऱ्या आघाडीचे 15% जे आहेत ते उच्चवर्णीय आणि 85% ज्यांना मोदींची सत्ता आवडत नाही ते आपल्याला मतदान करणार आहेत असा एक ढोबळ हे आलाय. मला असं वाटतं ही निवडणूक ठरवणार आहे की भारताचं पुढचं आर्थिक गणित काय असेल. सध्या जी आपली ग्रोथ चालू आहे ती जॉबलेस ग्रोथ आहे आणि मोदींना जर विरोध होईल तर तो या जॉबलेस ग्रोथचा होईल. मोदींना प्रोडक्शनमध्ये इंटरेस्ट आहे, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये इंटरेस्ट आहे, पण ते त्या गोष्टी अजून जनमानसात रुजवू शकलेले नाहीत. त्यामुळे ही कुठलीही लाट नसलेली निवडणूक, ज्याच्यात तुम्ही म्हणालात तसा दिसणारा मुद्दा काही नाही आहे, पण हे एका अर्थाने प्रगल्भ लोकशाहीचं उदाहरण आहे. शासनाच्या योजना किती खोलवर पोचतायत आणि शासनाकडून जनतेची मागणी काय आहे याला रायडर आहे हिंदुत्ववादाचं. तो हिंदुत्ववादाचं पेनिट्रेशन जनतेत किती झालेलं आहे आणि भारत आता एका हिरव्या लांगुल चालनाकडून भगव्या सर्वसमावेशकतेकडे वळलाय का याचा कौल आज आपल्याला मिळणार आहे. अगदी तो थोड्याच वेळात स्पष्ट होईल, त्यामुळे काय चित्र आहे एकंदरीत ते पाहणं महत्वाचं असणार आहे. पांडुरंग सर, यावेळीच्या निवडणुकीत मुद्दा नसला असं जरी म्हणत असले तरी निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण अशा याने म्हणायला लागेल. म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला तर 2 पक्षांमध्ये पडलेली फूट आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा शरद पवार असं सांगतायत की उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला मत द्या. म्हणजे हे इतिहासात कधी घडलं नव्हतं किंवा घडेल असं कोणाला वाटलं नव्हतं. तर उद्धव ठाकरे असं सांगतात की हात या निशाणीवर मतदान करा. म्हणजे हा जर विचार केला म्हणजे राजकीय समीकरणं किती गुंतागुंतीची झाली होती त्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच या निकालांची उत्कंठा वाढलेली आहे. विद्याताई, एक नवं चॅलेंज होतं, बरंच काही घडलं महाराष्ट्रामध्ये त्यानंतरच्या होणाऱ्या लोकसभा निवडणुका. नाही, मला असं वाटतं की भाजपला राम मंदिराचा मुद्दा या निवडणुकांसाठी घ्यायचा होता आणि तो घेतला त्यांनी. 2 वर्षापासून त्यांचं राम मंदिर तयारीला ते लागले होते आणि आचारसंहिता लागण्याच्या आधी त्यांनी जानेवारीमध्ये राम मंदिराचं जवळजवळ महिनाभर आपण सगळ्यांनी चॅनलवाल्यांनी पण दाखवलं, आम्ही बघितलं, राम मंदिराचा मुद्दा गाजत होता. फक्त त्यांना आचारसंहितेच्या साठी त्यांना आधी करायला लागलं, पण नंतर 2 महिन्यामध्ये पुढच्या राम मंदिर हा मुद्दा गौण झाला आणि बेरोजगारी आणि महागाई हे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आले. हिंदुत्वाचा मुद्दा तर ते ढोंगी हिंदुत्व असल्यामुळे त्याला काही अर्थ नव्हता आणि संविधान जे या देशाचं संविधान ज्यांनी हेगड्यांनी जे सांगितलं होतं की आमचे 400 पार झाल्यानंतर आम्ही संविधान बदलू, त्यामुळे सबंध देश हादरून गेला की ह्या लोकांचा काही भरोसा नाही आहे. जर संविधानच बदललं या लोकांनी आणि पुन्हा मनुस्मृतीकडे जर वळले तर हे खूप कठीण जाईल आणि सर्वसामान्य माणसं जे समता बंधुता बघायला राखण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या याच्यावर जर पाणी फिरवणार असतील आणि रोजगाराचं जसं मृणालिनीताई म्हणाल्या तसं रोजगारावरती मोदींनी 10 वर्षात काही केलेलंच नाहीये. फक्त ठराविक भांडवलदारांना पुढे आणायचं. 16 लाख कोटीचे कर्ज त्यांनी जे काय दिलेले म्हणजे कर्ज म्हणजे ते माफच करून टाकतायत, त्याच्यात काही पुन्हा वसुली होत नाहीये. पण शेतकऱ्यांचे मुद्दे झाले, बेरोजगारांचे मुद्दे झाले, प्रचंड महागाई. म्हणजे 2014ला मोदी ते सत्तेत आले तेव्हा त्यांनी महागाई आम्ही कमी करू आणि बेरोजगारांना दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या लावू हे जे प्रॉमिस केलं होतं ते त्यांनी 10 वर्षात 20 कोटी तरुणांना नोकऱ्या तर लावल्या नाहीतच, परंतु संपूर्ण देशातली बेरोजगारी इतकी वाढली की तरुणांमध्ये
महिलांमध्ये आणि हे जे काय ढोंगी हिंदुत्व आहे याचा लोकांना आता कंटाळा आलेला ठीक आहे, आपण आहे. एक मुद्दे घेऊयात विद्याताई. तुम्ही राम मंदिराचा उल्लेख केलात की राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आणायचा होता, तो आणला गेला, पण त्याची विशेष करून अशी चर्चा झालेली पाहायला नाही मिळाली कुठे. कारण प्रभावीपणे तो मुद्दा येईल असं वाटत होतं विजय सर, पण तशा पद्धतीत तो मांडण्यात आला नाही. ती कुठेतरी लाट ओसरली, कमी झाली असं वाटलं नंतर निवडणुकांच्या रणधुमाळीत. बरं झालं हा राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आला सुरुवातीला, हा बरं झालं. त्याचं महत्त्वाचं कारण असं की ज्या मोठ्या अपेक्षेनं भारतीय जनता पक्षानं राम मंदिर उभारण्यासाठीचं सगळं नेपथ्य, म्हणजे अगदी ज्युडिशियरीपासून सगळं नेपथ्य भारतीय जनता पक्षानं केंद्रातल्या सरकार गोगोईपासून सगळं व्यवस्थित केलेलं होतं. त्यात ते म्हणजे आता तो काही ज्युडिशियरी हा चर्चेचा विषय नाही, पण तिथपासून सगळ्या गोष्टी त्या व्यवस्थित मॅनेज करून त्यांनी करून घेतलं. पण त्याचा सर एक महत्वाची बातमी आहे. महत्वाची